लग्नात शिरून लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या मध्य प्रदेशातील कुप्रसिद्ध कडिया सासी टोळीतील एकाला अटक करण्यात बोळिंज पोलिसांना यश आले आहे। या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला गावातील ग्रामस्थांनी प्रतिकार करत 11 दिवस झुंजवत ठेवले होते। विरारमध्ये राहणारे मिनल पाटील यांच्या मुलीचे 20 फेब्रुवारीला लग्न होते। रात्री 10च्या सुमारास लग्नात आहेर म्हणून आलेले 8 लाख रुपये आणि 3 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले। या प्रकरणाचा बोळिंज पोलिसांनी तपास केला असता एक लहान मुलगा बॅग नेत असल्याचे दिसून आले। पुढील तपासात लग्न सोहळ्यात चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेली मध्य प्रदेशातील कडिया सासी टोळी यामागे असल्याचे निष्पन्न झाले। बोळिंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या टोळीतील चोरांना शोधण्यासाठी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया कुलखेडी हुलखेडी या गावात गेले। संपूर्ण गावातील ग्रामस्थच अशा चोरीत सक्रिय असल्याचे आढळले। ग्रामस्थांनी पोलिसांना गावात शिरू न देता जोरदार विरोध केला आणि आरोपींना लपवून ठेवले होते। त्यामुळे या टोळीतील आरोपींना पकडता येत नव्हते। दरम्यान अन्य गुन्ह्यांच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या पथकांवरही ग्रामस्थांनी हल्ला केला होता। बोळिंज पोलिसांनी मग राजगड जिल्ह्यातील बोडा पोलिसांच्या मदतीने गावात प्रवेश केला आणि टोळीतील 33 वर्षे विकास कुमार ससोदिया सासी याला अटक केली। मात्र या गदारोळात अन्य 4 आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले। विशेष म्हणजे लुटीतील 8 लाख रोख रकमेपैकी 7,90,000 रुपये हस्तगत करण्यात यश आले आहे। या टोळीतील 5 जणांचा समावेश होता। 17 फेब्रुवारीला ते वसईत आले आणि एका लॉजमध्ये मुक्काम केला। त्यानंतर शहरातील लग्न सोहळ्याची रेकी केली। एका लहान मुलाच्या मदतीने विरारमधील लग्न सोहळ्यातील बॅग लंपास केली होती, अशी माहिती परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली। सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, बोळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, गुन्हे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, विष्णू वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे, अशा वेळी चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत। त्यामुळे लग्नस्थळी वावरणारे संशयितांवर लक्ष ठेवणे, आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे।